ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिक आयोनिक इक्विलिब्रिया, लेक्चर नंबर 5 चालू आहे. आता लास्ट लेक्चरला मी काय याच्यामध्ये बघितलेले बघा, इथपर्यंत आपण काय स्टडी केलता, कशाचा स्टडी केलता, तर आपण कन्सेप्ट चालू केले. कोणती होती कन्सेप्ट माझ्याकडे? हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट होते. म्हणजे जर त्या बीकरमध्ये वरून जर समजा मी सॉल्ट टाकला तर नेमकं सोल्युशन कसं बनतंय, ॲसिड बनेल, बेस बनेल का न्यूट्रल बनेल, आपण बघत होतो. टोटल केसेस किती होते, मी किती डिस्कस केले त्याच्यामध्ये. म्हणजे पहिली केस काय होती त्याच्यातली, फर्स्ट केस बघा रे, स्ट्रॉंग ॲसिड प्लस काय रे, स्ट्रॉंग बेसचं सोल्युशन होतं. आणि हे जे सोल्युशन तयार झालं ते कसलं होतं, ॲसिड होतं, बेस होतं का न्यूट्रल होतं, कोणत्या टाईपचं होतं, काय बोला पटपट, कोणतं सोल्युशन होतं, ॲसिड, बेस का न्यूट्रल, न्यूट्रल होतं ना, कारण आयन्सवरती काय फरकच पडायचं नाही, न्यूट्रल होतं. म्हणजे जर याच्यामध्ये जर मी लिटमस पेपर डीप केला तर काय फरक पडेल का, काय फरक पडेल का, तसाच राहणार, लालचा रेडचा रेड, ब्लूचा ब्लूच राहणार. म्हणजे सोल्युशन तुमचं न्यूट्रल आहे. 2 नंबरचं सोल्युशन कोणतं होतं माझ्याकडे रे, स्ट्रॉंग ॲसिड प्लस वीक बेस होतं. याच्यामध्ये काय होत होतं रे, कसलं होतं सोल्युशन, ॲसिडिक होतं. आठवते का, H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन तिथे ज्यादा होतं, हे वालं सोल्युशन माझं ॲसिडिक होतं. इथंपर्यंत मी डिस्कशन झालं तर माझं स्टडी केलं. आता याच्यातली तिसरी केस, काय केसचं नाव आहे बघा इथं, केस नंबर 3 कोणता आहे बघा रे जरा, हां वीक ॲसिड घेतलं पाहिजे ना, वीक ॲसिड प्लस काय रे, बेस कसा पाहिजे रे, स्ट्रॉंग बेस पाहिजे. आताचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आणि तुम्ही मला सांगायचं ते कुठून तयार झालं. ओके, तर याचं एक्झाम्पल काय आहे याच्यामध्ये, तर वीक ॲसिड समजा मी घेतला इथं CH3COONA, सोडियम ॲसिटेट आहे ना हा वाला. ओके, हा कशापासून तयार झाला असेल विशाखा, हा कशापासून तयार झाला आहे, इज डिरायव्ड फ्रॉम, काय काय दिसतंय सांगा याच्यामध्ये, हा मायनस पार्ट कशाचा असतोय, अभि मायनस कशाचा असतोय, ॲसिडचा, प्लस कशाचा होता, बेसचा. मग ते CH3COO मायनस कशामध्ये येतं, कोणता ॲसिड आहे, अरे इथं फक्त याची जोडा की रे, हां कार्बोदर तेच हां, फ्रॉम CH3COOH कोणता ॲसिड आहे, वीक ॲसिड होतं, वीक ॲसिड. आणि दुसरा कोण आहे रे, हा वाला कशापासून आला आहे, हा बघा बरं, NaOH, हा काय आहे तुमचा स्ट्रॉंग बेस आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. अरे कळते काय करतोय, आता समजा ह्याला मी खाली घेतो असंच, CH3COO मायनस Na प्लस घेतला आणि समजा पाणी टाकलं, पाण्याचा फॉर्म्युला HOH, ह्याचा एक चमचा घेतला आणि बिकरमध्ये टाकला. आता तुम्ही सांगा हे जे पाणी दिसतंय हे सेपरेट कसं होतं, H वर चार्ज प्लस, बरोबर का, हा प्लस झाला, हा वाला कसा मोठ्यानं, हा वाला कसा मायनस, हा प्लस कोणाकडे बघणार, बघणार का नाही ह्याच्याकडे, हा कोणाकडे बघणार, दिसतंय सगळ्यांना. ओके, म्हणजे काय झालं बघा इथं, तर हे तयार झालं CH3COOH प्लस काय रे, NaOH. डोक्यात येते का तुमच्या. आता थोडीशी बुद्धी चालवायची. हा खेळ सगळा कुठं चालू आहे, बिकरमध्ये चालू आहे, पाण्यामध्ये चालू आहे, बरोबर. ह्या दोघांमध्ये वीक कोण आहे, स्ट्रॉंग कोण आहे, अरे वीक ॲसिड कोण आहे, हो का इथं पुढे छापतो त्याच्या पुढं मी, हे काय आहे तुमचं, हे वालं वीक ॲसिड आहे. ह्याला वीक ॲसिड काय म्हणायचं, आणि हा स्ट्रॉंग बेस कशावर नाही, बरं ठीक आहे, स्ट्रॉंग आहे तर स्ट्रॉंग आहे. ओके, हे वीक ॲसिड ते स्ट्रॉंग बेस आहे. मग तुम्ही मला सांगा ह्या दोघांमध्ये डिसोसिएशन जास्त कोणाचं होणार आणि का, अरे तुकडे जास्त कोणाचे होणार, स्ट्रॉंगचे होणार, आपण शिकलोय. म्हणजे जर समजा याच्या शेजारी मी इथं छोटासा समजा इथेच घेतो वरती एक छोटासा बिकर घेतला, त्या बिकरमध्ये या दोघांनी पण घेतो, पहिला कोण घेतला मी, ॲसिड घेतो CH3COOH घेतला, दुसरा मी घेतला कोण रे, NaOH घेतला, दोघं पण समजा मी 50-50 घेतले किंवा 100-100 घेतले, तर मी शिकलोय दोघात जास्त तुकडे कोणाचे, स्ट्रॉंगचे, म्हणजे ह्याचे झाले. म्हणजे एक काम करतो, एक वाक्य खाली टाकतो बघा इथे याच्यामध्ये, सोडियम हायड्रॉक्साईड, मला त्याचा फॉर्म्युला सांगा रे काय आहे, NaOH. कसला इलेक्ट्रोलाइट आहे तो रे, इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे तर मान्य आहे सगळ्यांना, त्याची पॉवर जास्त आहे. आणि बेसची पॉवर जास्त म्हणजे तो पटकन तुटतो पाण्यामध्ये. इज डिसोसिएट
कशामध्ये? इन वॉटर करा किंवा ॲक्वियस सोल्युशन करा, इन वॉटर. सो अमाऊंट किंवा क्वांटिटी, अमाऊंट ऑफ कोणते आयन होणार तयार याचे रे? OH मायनस आयन इज काय रे? मॅक्झिमम. मग समजा ह्या बिकरमध्ये वर्ण तुम्ही डीप काय करतायचा, कुठला पेपर आहे रे हवाला? pH नाही दादा, आता लिटमस करूया ना, ॲसिड बेस बघायचं आहे ना मला. समजा मी तर लिटमस पेपर डीप केला, लिटमस पेपर डीप केला समजा, तर मला तुम्ही सांगा काय कोणत्या टाईपचं सोल्युशन बनलं फायनल झालं ते? ॲसिड आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे? का बेसिक? का बेसिक? कारण काय तयार झाले तिथं? OH मायनस तयार झालं, हे तर मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे इथं जर OH मायनस तयार असेल तर इथं पुढंच करतो मी, रिझल्टंट सोल्युशन इज बेसिक इन नेचर. कळते का सगळ्यांना? जर बेसिक नेचर असेल तर कंसामध्ये लिटमसचं मी लिहितो इथं बघा. कोणता लिटमस कसा होणार रे? मी शिकवलंय बघा, ॲसिड म्हणजे धोका. धोका म्हणजे कुठला कलर? रेड कलर, बरोबर ना? रेड लिटमस घेतला ॲसिडमध्ये, रेडचा रेड, ब्ल्यूचा रेड होणार. कळतंय? बेस असेल तर प्रॉपर्टी कोणती? बेसची बीबी, बेसला बी घ्यायचं ना. बेसमध्ये कोणता कलर होणार? ब्ल्यू होणार, ब्ल्यूचा ब्ल्यूज, रेडचा ब्ल्यू. कळालं का? मग याच्यामध्ये लिटमसचा चेंज कसा झाला याच्यामध्ये सांगा पटकन मला. रेडचं काय झालं रे? रेड लिटमस चेंजेस टू ब्ल्यू. हा त्याचा कलर चेंज झाला. कशामुळे झाला? तर ते माझं सोल्युशन बेसिक होतं. म्हणजे तिथं जर मी पुढं जर इथं नोटमध्ये मी इथं ॲड केलं साईडला, काय ॲड करायचं बघा? कोणता ॲसिड होतं तिथं बघा फळ्यावरती? कोणता आहे? अरे स्ट्रॉंग आहे काय वीक आहे? वीक ॲसिड. वीक ॲसिड प्लस काय रे? स्ट्रॉंग बेस. आलेलं सोल्युशन कसलं आहे? बेसिक. डोक्याचं ते का तुमच्या बघा, काल तिसरी केस झाली म्हणजे झाले तिन्ही पण पूर्ण. ओके, आता इथून पुढं मला काय करायचं याच्यानंतर? तर ह्या 3 केस झाल्या, हे चौथी केस काय बनेल? चौथी पॉसिबिलिटी माझ्याकडे जरा बघा बरं काय बनते. हो का, सुरुवात कुठून केली बघा? स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस, शेवटचं काय होतं? वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. एक कुठली राहिली शेवटची? हां, शेवटची सांगा मला पटकन. इथं लिहितो बघा मी, वीक ॲसिड पुढं काय रे? प्लस काय रे? वीक बेस झालं. आता दोघं पण वीक आहेत रे. दोघं पण वीक म्हणजे काय इथं याच्यामध्ये? तर जर समजा वीक म्हणजे दोघांची पण ताकद तशीच आहे रे. जर समजा दोघांना पण मी चांगलं म्हणलं तर दोघं पण चांगले, दोघांना पण खराब म्हणलं तर दोघं पण खराब आहेत का नाही सांगा? म्हणजे हा स्वतः खराबच आहे, स्वतः पण वीकच होता, पण त्याच्याबरोबर बिकरमध्ये वर्ण कोण आले? वीकच झालं की नाही सांगा? आता दोघांची पण प्रॉपर्टी कशी आहे? सेम आहे. म्हणजे समजा हा शेजारी याच्या शेजारी हे आला, दोघं पण सेम आहेत, मग रिॲक्शन करणं थोडंसं अवघड पडेल ना? अरे अवघड पडेल का सांगा? म्हणजे इथं काय होतंय बघा, हा पण वीक बेस आणि हा पण वीक झाला, मग या दोघांचं मी मिक्सचर करतोय. आता मग याच्यामध्ये मला बिकरमध्ये आज जाऊन बघायला लागेल ना केसेस किती बनतात. म्हणजे हे दोघं पण जर खराब असतील, दोघं पण वीक असतील, तर संत काय केले बघा, कबीरदासांनी याच्यावरती एक वाक्य सांगितलेलं. संत कबीरदास काय म्हणतात बघा, तर बुरा जो देखन में छला बुरा न मिलिया कोय, बुरा जो देखन में छला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न कोय. म्हणजे कळतंय का? मी शोधाय गेलो खराबला, मला कोण सापडलं का? नाही सापडलं. पण जर मी स्वतःच्या आतमध्ये जाऊन बघलो, मला काय समजलं? माझ्यासारखं बाद कोण आहे का रे जगात? मी सगळ्यात बाद. सेम तसं या दोघांमध्ये कसं होतं, दोघं पण खराबच आहेत रे. मग प्रॉब्लेम काय झाला? मी कॉमनली केस घेतो यांचे, एकाला ॲसिड आणि एकाला बेस होण्या. सपोज करा, सपोज ए वीक ॲसिड, मी ॲसिड कोणतं घेतो आतापर्यंत? वीक रे. एच काय करतो? एचला काय जोडतो? ए जोडतो. इज रिॲक्टेड विथ, याची रिॲक्शन कशावर करूया सांगा? रिॲक्टेड विथ काय रे? वीक बेस कोणता घेऊया सांगा पटकन? हे बोला पटकन, आपण अगोदर घेतलेलंच आहे रे. वीक बेस कोणता? हां, BOH घेतला. मग काय होतं बघा, देन काय झालं बघा, HA लिहितो खाली, छापतो आहे याचा, HA प्लस BOH लिहिला मी खाली, दिसते का सगळ्यांना? आता दोघं पण वीक आहे ते, मी ॲरो देताना रिव्हर्सिबलचा टाकतो, तो छोटासा ॲरो टाकला. आता तुम्ही मला सांगा, हा HA BOH तिथं चार्जेस कसे असतात रे? या H वर चार्ज कोणता आहे? प्लस, A वरती मायनस, B वरती प्लस, OH वरती मायनस. आणि ॲसिड जरी वीक असला तर या ॲसिडचं काम काय आहे?
ॲसिड काय देतो H+. कशामध्ये देतो हां कशामध्ये पाण्यामध्ये देतो H+ देतो. सेम तसं शेजारचं कोण आहे BOH. बेस काय देतो मायनस कसं देतो OH मायनस देणार ना हां OH म्हणलेच ठीक आहे. हां बेस काय देतो OH मायनस. कशामध्ये देतो हे कशामध्ये देतो सांगा पटकन बोला. पाण्यामध्येच देतो ना. हे कोणी सांगितलं अरे जो पाण्यामध्ये H+ देतो तो कोण ॲसिड. कोण म्हणतंय हां RNS म्हणतोय. जो पाण्यामध्ये OH मायनस देतो ते कोण म्हणतंय ते पण RNSच म्हणतोय रे. मग आता समजा ह्याने शेजारी काहीतरी दिलं काय बनतंय बघा पुढं. हा सॉरी हा ए कशाला पकडेल H म्हणायचं ना बेसला डिवॉर्स देतोय तो सोडणार ना. आता भांडणं चालू आहेत कंडिशन तयार झालेली. काय झालं Hने शेजारी शेजारी राहत होते. ह्याला समजलं आपल्या दोघांचं काय पटन सारखं पळून जायला बघतोय. मग हा काय करतोय ह्याला याच्यापेक्षा बेटर ऑप्शन पुढे सापडला रे. मग ह्यानं कोणाला पकडलं ह्या एनं पकडलं बीला. म्हणजे तयार काय झालं BAची नवीन जोडी झाली बरोबर नाही. आणि बाहेर काय पडलं समाधानानं बाहेर पडलं HOH म्हणजे काय सगळ्यात समाधानी H2O पाणी बाहेर पडलं. हा तयार झाली याचं नाव काय असेल काय तयार झालं रे एक सॉल्ट तयार झाला. प्रॉब्लेम होतोय ना ओके. आता सुकी होते पण ह्या दोघांच्या संसारामध्ये पाणी टाकलं समजा वरनं. पाणी टाकल्यावर काय होणार रे काय झालं समजा BA लिहितो मी तर BA घेतला प्लस H किंवा मी डायरेक्ट डिसोसिएशन दाखवतो स्नो करायला. पाण्यामध्ये टाकलं ह्या पाण्यामध्ये कसा तुटेल रे ह्यावाला बीवर चार्ज काय होता रे प्लस होता का नाही सांगा. हा B+ झाला हा सेपरेट झाला ॲक्वियसनं आणि हा काय झाला रे A- झाला सेपरेट झाला पाण्यामध्ये सेपरेट झाला. म्हणजे आता दोघांची पण भांडणं चालू आहेत. भांडणं कशावरून चालू आहे ती की आपण ज्या बिकरमध्ये उतरलोय आपण ज्या पाण्यामध्ये उतरलोय त्यामध्ये आपल्या दोघांच्या भांडणामध्ये जिंकतंय कोण बरोबर आहे का नाही सांगा. जर समजा ॲसिड जिंकलं तर सोल्युशन कसं होणार ॲसिडिक होणार. जर बेस जिंकला तर सोल्युशन कसं होणार बेसिक होणार. म्हणजे प्रॉब्लेम येतोय. आणि जिंकणं कशावर राहतं रे जिंकणं कशावर राहतं त्यांच्या ताकदीवर राहणार ना. म्हणजे समजा पहिलीतलं पोरगं घेतलं आणि 10वीतलं पोरगं घेतलं दोघांची कुस्ती लावली काय होणार पहिलीतल्या पोराचा चुरा करणार ना ते मोठं पोरगं म्हणजे त्याची पॉवर जास्त आहे. मग इथं पण तेच होतं की ह्या दोघांमध्ये ज्यांची स्ट्रेंथ जास्त असेल त्याच्यावरती ठरवायचं. म्हणजे कशी ती वाक्य ॲड करतो बघा डिपेंडिंग ऑन कशाची स्ट्रेंथ रे स्ट्रेंथ ऑफ ॲसिड्स और काय रे बेसेस डिपेंडिंग ऑन स्ट्रेंथ ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. 3 केसेस करतो बघा इथे मी. पहिली केस असेल के असेल KB पेक्षा मोठा. हे के म्हणजे काय किंवा KB म्हणजे काय के फॉर ॲसिड कॉन्स्टंट नाही ॲसिड तुकड्याला काय म्हणतो मी डिसोसिएशन. के काय झाला तुमचा ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट झाला. KB म्हणजे काय दोघांमध्ये तुकडे जास्त कोणाचे इथे ॲसिडचे. मग सोल्युशन कसं असेल ॲसिड असेल ना. मग इथे लिहितो बघा रिझल्टंट सोल्युशन विल बी ॲसिडिक. ठीक त्याच्यानंतर पुढं दुसरी केस याच्यात रोमन सेकंड कोणती केस असेल सांगा दोघांमध्ये जास्त कोण असेल KB असेल मोठा कशापेक्षा KA पेक्षा. इथं जास्त कोण येतात तुकडे जास्त कोणाचे एक KB म्हणजे बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. हे तेच बरोबर की का तुझ्या समाधानासाठी फिरवून लिहितो मी ठीक आहे. हां असू दे हां के छोटा आहे कशापेक्षा KB पेक्षा हे बरोबर का ह्याचा बाब तोच केलं असं का नाही असं का. हां आता तुकडे जास्त कोणाचे KBचे. मग सोल्युशन कोणतं बेसचे तुकडे जास्त बेसिक झालं बरोबर. हां आता तिसरं सांगा मला. आता तिसरी केस काय बनेल रे हां सर समजा आम्ही दोघांची पण ताकद तेवढीच ठेवली तर सोल्युशन कसलं न्यूट्रल. म्हणजे समजा पहिल्या सोल्युशनमध्ये रेडचा काय होणार ॲसिड म्हणजे धोका रेडचा धोका म्हणजे काय रेडच झाला. बेसचा धोका म्हणजे रेडच. का धोका मिळतोय त्याला तर रे कारण तो कसा आहे ॲसिड आहे रेड आहे धोका दिसतोय. खाली बेसमध्ये कलर कोणता BB बेसला ब्ल्यू येतो रेडचा ब्ल्यूचा ब्ल्यू. न्यूट्रलमध्ये काय होतं रे बदलतो पांढरा होतो. मग रेडचा रेड ब्लूचा राहणार तिथं कलर सेमच राहतो न्यूट्रल झालं. आता मी सेम तिन्ही पण केस इथं छापतो. सोप्या केस आहे डिस्कस करू पटपट त्याच्यामध्ये. पहिली केस कोणती आहे सांगायचं पहिलीवाली
काय घेतले बघा, हां के इज इक्वल टू के बी, म्हणजे फक्त कसं लिहायचं बघा, सोल्युशन ऑफ वीक ॲसिड प्लस वीक बेस घेतो. पण इथे के झाली माझी कोणती, जर माझा के असेल कशापेक्षा, के बी पेक्षा ज्यादा असेल तर. याचं एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलं जातं NH4Fचं. हा कशापासून तयार झालेला दिसतो बघा बरं, कशापासून बनला असेल, मागचं चार्ट बघायचं मागं दोन पटपट रे. कशापासून बनला आहे, NH4OH आणि F ना. मग मी पुढे काम करतो, इथे पुढे लिहितो बघा, इज डिराइव्ड फ्रॉम, कशापासून बनला आहे सांगा परत एकदा, NH4OH प्लस काय रे, याच्यापासून बनला. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. समजा ह्याला मी पाण्यामध्ये टाकलं, NH4OH, एक मिनिट फक्त, NH4F जर पाण्यामध्ये टाकला, पाण्याचा फॉर्म्युला HOH, ह्याला चार्जेस सांगा साहेब, NH4 चार्ज प्लस, F वरती चार्ज मायनस, H वरती प्लस, OH वरती मायनस. NH4 कोणाकडे बघतोय, OH कडे बघतोय. F कोणाकडे बघतोय, H कडे बघतोय म्हणजे गप असेल का, जाऊन पकडणार. मग पकडल्यानंतर पुढे तयार काय झालं सांगा पटकन मला, इथं पुढं बोला पटपट. NH4 कुठे गेला रे, NH4 सांगा, OH प्लस काय रे, F झाला. आणि जर आम्ही चेक केला, एक मिनिट, याचा के बी असतो आणि याचा काय असणार रे, के असणार. याचा के बी मला सापडतो 1.8 × 10⁻⁵. कळतंय का, ओके. आणि याचा मला के सापडतो 7.2 × 10⁻⁴. मग या दोघांमध्ये व्हॅल्यू जास्त कोणाचे, व्यवस्थित, अरे -5 आहे पुढं दादा, तिकडं 4 आहे, कुणाचे जास्त आहे, हां के जास्त आहे की नाही सांगा बरं. ओके, के जास्त म्हणजे बिकरमध्ये तुकडं जास्त कोणाचं बघा बरं, केस होतो म्हणजे ॲसिडचे तुकडे जास्त होणार ना. म्हणजे थोडीशी बुद्धी चालू आता, या दोघांना मी सेपरेटली ट्रीट करून दाखवतो मला, NH4 आणि ह्याला, या दोघांना पण. समजा मी इथे घेतो NH4+ घेतला आणि H2O घेतला, H2Oचा फॉर्म्युला HOH घेतला समजा. पुढं इथं तयार काय होणार, हा कोणाला घेतो ओढून स्वतःकडे, कोणाला घेईल पटकन बोला बरं, OH मायनसला घेणार ना, हा प्लस सोडा सेपरेट, म्हणजे झाला NH4OH झाला, प्लस बाहेर पडला, H+ बाहेर पडला. ओके, आता त्याच्यानंतर पुढं दुसरा कोण आहे रे तिथं, F- आहे. समजा F- पण कशामध्ये खेळ चालू आहे, पाण्यामध्ये. पाण्याचा फॉर्म्युला परत एकदा HOH झाला. मग तुम्ही मला सांगा HOH कशाला, F- काय करेल इथं, कोणाला पकडेल, Hला पकडेल का नाही सांगा. एक मिनिट काय तर चुकलं काय राहिलं माझं, एक मिनिट हां बरोबर आहे की, हां म्हणजे पुढे तयार काय झालं, H+OH-. आता हा जो खेळ चालू आहे ना रस्सीखेचचा त्यांच्या दोघांमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त कोणाचं आहे आणि का, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल दोघांमध्ये इथं बघा बरं. एक मिनिट थोडं काय चेक करायचं बघा, सांगतो. तरी इथं मी लिहितो बघा, ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स इज मोर. का मोर आहे कॉन्सन्ट्रेशन सर, तर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हा जास्त आहे, दिसतंय सगळ्यांना. म्हणून कॉन्सन्ट्रेशन जास्त कोणाचं, H+चं कॉन्सन्ट्रेशन ज्यादा घेतलं, मोर घेतलं, आयन इज मोर. सो रिझल्टंट सोल्युशन कसं असेल, हे बोला पटकन, रिझल्टंट सोल्युशन विल बी, हां काय असेल रे, बेसिक असेल, विल बी सॉरी काय असेल रे, हां ॲसिडिक असेल ना, ॲसिडिक झालं हे वाला, कळतंय का. ॲसिडिक म्हणजे रेडचा लिटमस, रेडचा रेडच, ब्ल्यूचा रेड झाला, हे कळतंय. आता दुसरी केस काय बनेल सांगा याच्यामध्ये, हे बोला पटकन, दुसरी केस काय बनेल याच्यातली. हां के काय आहे बघा बरं, लिहिलंय फळ्यावरती मी, सॉरी के काय असेल दुसऱ्यामध्ये, के काय असेल कशापेक्षा छोटा, के बीपेक्षा छोटा असेल. मग सेकंड केस इथं पुढे ॲड करतो बघा, केस नंबर सेकंड इथं कसं लिहिलं, सेम तसंच लिहायचं. तिथं काय लिहिलंय, वीक ॲसिड लिहिलं ना. मग काय करायचं बघा याच्यामध्ये, तर वीक ॲसिड प्लस काय रे, वीक बेस घेतो. पण इथे केस कशी आहे तुमची, बोला पटपट, काय करतोय, के बी तुमचा कसा आहे, के बी इज, एक मिनिट काय केलंय मी, हां के बी इज ग्रेटर दॅन के घेतोय. ओके, याचं एक्झाम्पल आपण इथं काय घेतलेलं, NH4F, इथं घ्यायचं NH4CN रे, NH4CN. हा कशापासून तयार झालाय बघा बरं, कशापासून झालाय तयार,
हां NH4 आला म्हणजे OH आला आणि CN कशाचा SCN आला ना हायड्रोजन सायनाइड रे. म्हणजे काय झालं इथं तर इज डिराइव्ड फ्रॉम NH4OH प्लस काय रे HCN. म्हणजे जर ह्याला मी पाण्याबरोबर ट्रीट केला पाण्याबरोबर काय होणार इथं NH4CN मध्ये NH4CN. NH4 वर चार्ज रे कुठला चार्ज आहे प्लस दिसतोय सगळ्यांना. CN वरती चार्ज मायनस दिसतोय. ओके ह्याला तोडायचं आहे समजा मला इथून तोडलं तर काय होणार बघा पाण्यामध्ये HOH करतोय इथं मी H वर चार्ज प्लस OH वरची चार्ज मायनस. NH4 प्लस कोणाकडे बघतोय OH कडे. CN मायनस कोणाकडे बघतोय H प्लस कडे. मग तोडा त्याला मधनं म्हणजे पुढे पार्ट्स कसे पडले त्या दोघांचे. पहिला पार्ट पडला NH4OH चा दुसरा पडला SCN चा. याचे व्हॅल्यूज बघा तुमच्याकडे NH4OH साठी KB किती आहे अगोदर लिहिलाय बघा मी कुठं किती होता किती 1.8 इंटू किती किती लिहिलाय की रे 1.8 इंटू 10⁻⁵ आणि याचा मला सापडतो 4 इंटू 10⁻⁻10. दोघांमध्ये जास्त कोण आहे बघा बरं जास्त कोण दिसतोय मोठी व्हॅल्यू कोणाची KBची बरोबर काय -5 आहे -10 आहे. -10 मध्ये कधी पण पॉवर कमी असणार ना 0.000 तो छोटाच झाला. आता इथं समजा मी दोघांना पण डिसोसिएट केलं सेम इथं केलं तसं NH4 प्लस घेतला हा पाण्यामध्ये कोणाला पकडेल बघा बरं कोणाला पकडतोय OH ला पकडेल. म्हणजे ते तयार काय झालं NH4 प्लस एक मिनिट सॉरी NH4OH प्लस काय रे H प्लस तयार झालं. आता हा CN मायनस मी समजा खाली घेतला हा CN मायनस पाण्यामध्ये कोणाला पकडेल बघा बरं कोणाला पकडतोय कशाला पकडेल कोणाला CN वाला हा वाला H ला पकडला म्हणजे SCN तयार झाला प्लस काय झालं बाहेर पडलं OH मायनस झालं. आता ह्या दोघांची प्रॉपर्टी बघा कॉन्सन्ट्रेशन जास्त कोणाचं असेल बघा बरं OH जास्त असणार ना हां ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज काय रे मोर. सो रिझल्टंट सोल्युशन काय असेल रे इथं रिझल्टंट सोल्युशन इज नेचर सांगा पटकन बेसिक झालं कळते काय करतोय आपण अरे समजलं का. ओके आता लास्ट केस काय राहिली त्याच्यातली शेवटची एकच केस आहे कोणती सांगा बरं पटकन. हां कोणती केस आहे थर्डवाली ना हां रोमन थर्ड बोला पटपटपट. वीक ॲसिड प्लस काय रे वीक बेस पण कंसामध्ये काय टाकायचं तर पुढं हां दोघांचं सेम आहे म्हणजे Ka बरोबर काय लिहिणार तर मी Ka इज इक्वल टू KB घेतला बरोबर आहे का बघा बरं. ओके आता याचं एक्झाम्पल मी घेतो इथं CH3 COO NA प्लस आणि मायनस हा तयार कशापासून झाला आहे रे बघा बरं तयार कशापासून झाला आहे हां इज डिराइव्ड फ्रॉम बोला पटपटपट. सगळ्यात पहिलं काय असेल त्याच्यामध्ये काय असेल त्याच्यामध्ये दोघांची मला नावं सांगा पटकन काय असेल हां सैली काय असेल तिथं सांग पटकन CH3 COO हां त्याला H जोडायचा म्हणजे इथं मी ह्याला हायड्रोजन जोडला आणि ह्याला काय जोडायचं OH म्हणजे पहिला झाला CH3 COOH प्लस काय रे NaOH झाला प्लस इथे साईडलाच लिहितो एक मिनिट फक्त हां खाली लिहा फ्रॉम CH3 COOH आणि NA एक मिनिट NaOH नाही रे NH4 पाहिजे होतं सॉरी हां NH4 पाहिजे होतं वीक घ्यायचं आहे ना मला हां म्हणजे दुसरा कोण झाला तिथं रे NH4OH. आता दोघांची पण व्हॅल्यू काय आहे Ka बरोबर KB आहे म्हणजे Ka बरोबर KB. तुमच्याकडे याचा KB किती आहे बघा वरती कुठे लिहिला आहे का हा किती आहे 1 पॉईंट बरोबर आहे 1.8 इंटू काय रे 10⁻⁻⁵ आहे हां. सेम इकडचा Ka काय असेल सेम म्हणजे काय असेल हां 1 पॉईंट बरोबर आहे 1.8 इंटू 10⁻⁵ म्हणजे दोघांची पण पॉवर कशी आहे दोघांची पण स्ट्रेंथ कशी आहे रे सेम आहे का डिफरंट आहे. म्हणजे काय झालं आता कुस्ती चालू आहे आणि दोन्ही पण पहिलवान सेम वजनी गट आणि दोघांची पण स्ट्रेंथ सेम आहे. निकाल लागेल का कुस्तीचा लागेल का निकाल इझिली टाय व्हायचे चान्सेस जास्त आहेत कारण दोघांची पण स्ट्रेंथ तेवढीच आहे. मग इथं काय केलं जातं काय करायचं बघा सांगतो याच्यामध्ये सोपं. समजा ह्याला मी पाण्यामध्ये टाकला कशाला CH3 COO NH4 प्लस
आता जर इथं मी बघितलं HOH हा NH हा जो CO मायनस आहे तो कशाला पकडेल, कशाला पकडेल सांगा, CH3CO मायनस कशाला पकडेल, तिथं कशाला, इथं प्लस आहे आणि हा मायनस आहे बघा. आता बघा रे H ला पकडलं म्हणजे तयार काय झालं तर CH3COOH प्लस काय रे राहिलेले NH4OH लिहिलं NH4OH. आता सेम मी परत एकदा दोघांना घेतो इथं बघा रे CH3 हो तयार झालेला आयन मायनस प्लस HOH केलं आणि पुढं काय करतो NH4 प्लस पुढं काय रे HOH घेतलं. आता मला तयार झालेले स्पेसिसची पटपट नावं सांगा. हा कशाला पकडतो तुम्हीच मला सांगितलं, H ला पकडलं म्हणजे CH3CO काय रे H झाला प्लस काय रे OH मायनस झाला आणि खाली काय होणार, खाली काही शिल्लक राहिलं बघा बरं खालच्यामध्ये बघा पटकन. हा कशाला पकडेल OH ला पकडलं म्हणजे शिल्लक राहिलं इथं NH4 प्लस प्लस एक मिनिट हां OH प्लस H प्लस झालं. आता आपण वरतीच बघितलंय दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, सेम आहे. मग दोघांचं सेम असेल, सेम हे वाक्य तिथं छापतो बघा. याचं काय लिहिणार बघा, ॲज कॉन्सन्ट्रेशन कशाचं रे ऑफ H प्लस अँड काय रे OH मायनस इज काय सेम. मग तुम्ही मला पटकन सांगा, सो रिझल्टंट सोल्युशन काय असेल आपल्याकडे, रिझल्टंट सोल्युशन कसं असेल हे बोला पटकन. रिझल्टंट सोल्युशन इज विल बी एक मिनिट विल बी न्यूट्रल. मी डोक्यात येते बघा, जास्त रट्टा मारायच्यात नाही. 3 केसेस कशा लक्षात ठेवायच्या बघा. पहिल्या केसमध्ये काय होतं तुमचं इथं ऑलरेडी आपण दाखवलंयच ना, हा पार्ट तुमच्या तोंडपाठ व्हायचं कळतंय का. म्हणजे समजा मी MCQ ला क्वेश्चन विचारला, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲसिड अँड बेसिस वेअर ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट इज मोर दॅन बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट, देन रिझल्टंट सोल्युशन विल बी. जास्त कोण आहे ते टाकायचं, ॲसिडिक होणार. जर विचारलं अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲसिड अँड बेस वेअर बोथ ऑफ देम हॅव सेम डिसोसिएशन कॉन्स्टंट, देन पुढे काय विचारणार, रिझल्टंट सोल्युशन विल बी ॲसिडिक बेसिक न्यूट्रल नन ऑफ द अबो. न्यूट्रल काय, दोघांचे पण पॉवर कशी आहे तिथं सेम आहे का डिफरंट आहे, अरे सेम पॉवर आहे दोघांची, कळते का तुम्हाला. तर दोघांचे पॉवर सेम असेल तर संपतंय लगेच. ठीक आहे, हे पटकन लिहून घ्या फास्ट. ओके, इथंपर्यंत आता कंप्लीट काय होतंय तुमचं, तर ॲसिड बेसचं पूर्ण हायड्रोलायसिस संपलं. पुढच्या लेक्चर आम्हाला बफर सोल्युशनचं बघायचं, पण त्याच्या अगोदर परत एकदा आपण काय करतोय त्या केसेस पटपट इथं पुढेच लिहूया छोट्याशा बॉक्समध्ये. टोटल मला पटकन सांगायचं तर याच्यामध्ये आपण सुरुवात कुठून केली ती बघा. हायड्रोलायसिसची पहिली केस कोणती होती रे, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसची. दुसरी कोणती होती, स्ट्रॉंग ॲसिड प्लस काय रे वीक बेस होती ना. त्याच्यानंतर तिसरी काय होती, एक मिनिट वीक बेस आहे ना, हां वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस होती. चौथी काय होती, वीक ॲसिड प्लस वीक बेस होते. ओके ठीक आहे. आता पटपट सांगायचं मला, या पहिल्याचं सोल्युशन कसं होतं, जर दोघं पण स्ट्रॉंग असतील तर न्यूट्रल होतं बघा. दोघं पण स्ट्रॉंग असतील तरच. याचं ॲसिडिक होतं, याचं बेसिक होतं. आता याच्यामध्ये परत 3 केसेस पडले ना पुढच्यामध्ये, 3 केसेस होत्या ना, आठवते का. 3 केसेस याच्यात कोणत्या होत्या, इथं पहिली केस कोणती होती, रोमन फर्स्ट करतो इथं याच्या इथे. हां के इज ग्रेटर दॅन के बी. इथं काय रे, के इज लेस दॅन के बी, कमी झाला. हां आणि तिसरं के बरोबर के बी जर मी घेतला तर. आता बोलायचं याच्यामध्ये हे कसं सोल्युशन असेल, ॲसिडिकचं असेल. हे कशाचं असेल, बेसिकचं असेल. हे कशाचं असेल, न्यूट्रल असेल. मला फक्त पटपट एक्झाम्पल फक्त सांगा, तर लिहायला इथं जागा नाही, आपण फक्त रिवाईज करू. याच्यामध्ये कोणतं एक्झाम्पल बघितलेलं तुम्ही, याच्यातलं पहिलं एक्झाम्पल कोणतं होतं, NaCl सोडियम क्लोराईडचं. याच्यामध्ये कोणतं होतं, कॉपर सल्फेटचं होतं. याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये CH3COO NH4 होतं ना, अमोनियम ॲसिडेट म्हणतात त्याला, अमोनियम ॲसिडेटचं. चौथं बघा, चौथ्यामध्ये 3 केसेस. चौथ्यामध्ये पहिल्या केसमध्ये एक्झाम्पल कोणत्या पडले, फळ्यावर लिहिलेच बघा वरती. काय होतं बघा बरं, इथं कुठं लिहिलं असेल मी, कोणता आहे
या ॲसिडिकसाठी कोणतं घेतले बघा, लिहिलं असेल इथं कुठं तर NH4Fचं, याच्यासाठी NH4Cnचं, याच्यासाठी NH4 CH3COONH4. या तिघामध्ये कॉमन काय आहे रे एक्झाम्पलमध्ये? NH4. का कॉमन घेतला मी? तर मला काय समजतंय की त्याची व्हॅल्यू फिक्स राहते रे, म्हणजे मला कंपॅरिझन करायला बरं पडतंय ना. मला फक्त व्हॅल्यू पार्ट काय करायचे, त्या दोघांच्या राहिलेल्या किंवा तिघांच्या राहिलेल्या फक्त व्हॅल्यूज पार्ट करायच्या. त्याच्यामध्ये पण शेवटची पण व्हॅल्यू सेमच येते तिथं, दोघांची सेमच आहे ना. म्हणजे फक्त दोन व्हॅल्यू याच्यामध्ये कुठल्या पार्ट केल्या मी? पहिली कोणती पार्ट केली ती बघा जरा, 1 नंबरची 7.2 × 10⁻⁴, आणि दुसरी कोणती पार्ट केली मी? 4 × 10⁻10. आणि याची किती होती? 1.8 × 10⁻⁵. इथंपर्यंत क्लिअर आहे का? अरे समजतंय का? कळतंय का? आता ओके, इथंपर्यंत थिअरॉटिकलचा बऱ्यापैकी थिअरीचा पार्ट संपला. आता तुम्हाला इथून पुढं काय डेरिव्हेशन वगैरे सापडतील, थोडीशी थिअरी सापडेल. इथून पुढे जास्त अवघड नाही. या टॉपिकमध्ये सगळ्यात टफ पार्ट आहे सेंटरचा हाच होता रे, की ज्याच्यामध्ये पण काय थिअरी जास्त असेल तर आपण कन्फ्यूज होतोय रे. पण तरी पण मी काय केलंय, माझ्या पूर्ण ताकदीनं प्रॉपरली तुम्हाला हे शिकवलंय का नाही सांगा. ह्याचं प्रॅक्टिस करायचं, वाचायचं. म्हणजे बॉक्सामध्ये जे मी लिहितो ना त्याच्यावरती मॅक्झिमम फोकस करायचा. कशासाठी? तुमच्या CETसाठी, नीटसाठी, JEEसाठी बॉक्सातला जो कंटेंट आहे तो. कारण कसं आहे, आत्ता जर मेहनत घेतली तर ते बोर्डला जमेल तुम्हाला, आणि बोर्डला तरच तुमचे मार्क्स येतील रे. आणि छोट्या सगळ्याचं शेवट तुमची बोर्डची एक्झामच आहे ना. जर तुम्ही चमकलासा, ती पण एक वर्ष मेहनत घेतली तर चमकला तर कळेल की बाबा तुम्ही 1 वर्ष चाललायसा चांगलं, तुमचं स्पीड चांगलं होतं, डेली व्यवस्थित काही ना काही केलं. आता मागच्याच आठवड्यामध्ये घटना घडली बघा रे. तर एक माळ्याचं पोरगा आहे, ज्याची आई धुणं भांडी करते, त्याने यूट्यूबला अकाउंट काढलं, बरोबर ना. त्याचे 22 मिनिटात किती सबस्क्रायबर्स झाले तरी? 22 मिनिटात मला वाटते जवळपास त्याचे 1 लाख सबस्क्रायबर्स झाले. परत 24 तासामध्ये 20 मिलियन, 44 तासामध्ये 30 मिलियन, आणि आज जर बघितलं तर 55 मिलियन प्लस सबस्क्रायबर आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो माहीत आहे सगळ्यांना? क्रिस्टियानो रोनाल्डो माणसांना काय दिसतं? तो चमकताना दिसतो रे. त्याच्या मागची त्याची 28 वर्षाची मेहनत दिसते का कोणाला? किंवा त्याच्यानंतर तो कधी गुटख्याची ॲड कुठं करत नाही, पान मसाल्याची कधी तो ॲड करतोय का रे? कुठं दिसलाय पान मसाल्याची ॲड करताना? त्याच्या अंगावरती एक पण टॅटू नाही रे, कारण तो ब्लड डोनेशन करतोय. माणसांना फक्त दिसलं काय की तो ज्या दिवशी चमकला, ते चमकणारा स्टार तेवढा दिसतो रे. त्याच्या मागं किती हार्डवर्क घेतले दिसतंय का कोणाला रे? दिसतंय काय सांगा? एक शायरी लिहिले बघा, त्याच्यावरती शायरी आहे की ऊंचाइयों पर देखकर हैरान है बहुत लोग, अरे ऊंचाइयों पर देखकर हैरान है बहुत लोग, किसी ने मेरे पैरों के छाले नहीं देखे. म्हणजे जी मेहनत आत्तापर्यंत जी मी मेहनत घेतली ना ती कोण बघतंय का? सेम तुमचं होणार आहे. तुम्ही वर्षभर जर घासलंसा तर चमकणार आहेसा, नाही तलवारीला गंज लागून तुम्ही बाद होऊन जाणार आहे. तलवार मग कुठल्या कामाची गंजलेली तलवार? लिंबू कापायचा? कशासाठी वापरायची? तुम्हाला फेकूनच देणार आहे. त्यामुळे कष्ट घ्यायला ढिलं पडायचं नाही रे. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जरी याचा तुम्हाला 1% जरी फायदा होत असेल तर हे व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू. थांबूया जिथंच आपण.